रामकृष्ण हरी पर्यटनाच्या दृष्टीने अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुका एकदम जैवविविधतेने आणि वसुंधरेने जे पांघरलेलं रूप आहे, एक अद्वितीय असा उपहार जो निसर्ग देवतेने जो दिला आहे तो म्हणजे आमचा अकोले तालुका। या पहिल्याच अतिवृष्टीमुळे गेल्या 4 दिवसापासून महाराष्ट्रभर सतत पाऊस जो पडत आहे, त्या पावसाचं पहिलंच आपल्याला दर्शन एकदम असं रौद्र रूप आपणास याची प्रचिती येत्या गेल्या 4 दिवसात आपल्याला आली आहे। ही माझ्या मागे आपण बघू शकताय ही आमच्या तळ्याची जी सांड निघालेली आहे, तिचा पाण्याचा प्रवाह हा खूप मोठा प्रवाह या ठिकाणी वाहत आहे आणि हा पहिल्याच प्रवाहात आहे। कुठेतरी जंगलतोडीचं प्रमाण आणि कुठेतरी कोणत्या तरी ठिकाणी आपण जो एक शहरीकरणाचा अट्टहास करतो आणि जंगले उद्ध्वस्त करतो, त्याचा हा परिणाम पडला तर तो खूप पडणार आणि नाही पडला तर तो दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण करून ठेवणार। कुठेतरी आपण निसर्गाच्या जैवविविधतेशी खेळतो, याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि येत्या काळात सुद्धा आपण वेळीच उपाययोजना केल्या नाही तर याचा आपल्याला कुठेतरी गंभीर परिणाम भोगावे लागतील। हे आपण वेळोवेळी बघत आलेलो आहे। आपण कुठेतरी योग्य उपाययोजना केल्या पाहिजे। हे बघा, हे पावसाचे पाणी बघा, या ठिकाणी सर्व गाव हा जलमय झालेला आहे। या ठिकाणी पूर्ण जे गाव आहे बांध वाहून गेले। परत शेतकऱ्यांनी जे पेरलं होतं, सोयाबीन असेल, बाकीचं काही मका असेल, काही जे पेरलं असेल, ते सगळं वाहून गेले। बांध वाहून या ठिकाणी गेलेले आहे। हे आपणास त्या व्हिडिओमधून आपण एक छोटासा दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। हे बघा, हे बघू शकताय आपण, ही तळ्याची जी सांड आहे ती या ठिकाणी वाहत आहे आणि हे पावसाचं जे रौद्र रूप आहे, जे पाऊस अनियमितता याच्यामुळे कुठेतरी आपल्याला काही संकटांना सामोरे जावे लागते। जय हरी।